नमस्कार, बघू शकता पूर्णपणे मार्केटचं वेस्टच आहे हे। आणि आपण जो गाडीच्या पाठीमागं गाडा बनवलेला त्या गाड्यातून आपण आणलेलं आहे हे वेस्टेज। आणि बघू शकता किती छान पद्धतीने खाता आहेत या कोंबड्या। त्याच्यामध्ये 5 महिन्याची पिल्ली आहेत, 3 महिन्याची पिल्ली आहेत, अंड्याच्या कोंबड्यासुद्धा आहेत, कोंबड्यासुद्धा आहेत। तर अशा पद्धतीने सर्व मार्केटचं वेस्टेज बघू शकता तुम्ही काय काय आहे। सफरचंद आहे, पेरू आहे, या साईडला कांदे आहेत, फ्लावर आहे, गोबू आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये भेटलेला आहे। आणि कोंबडा बघू शकता किती छान पद्धतीने सफरचंद खायला लागला आहे। अशा पद्धतीने आपलं जे मार्केटमधून आपण विकत जे खाद्य आणतो तर ते आपलं वाचतं, फ्री रेंजमध्ये असल्यामुळं अजूनही वाचतं। आणि आपल्या गावठी कोंबड्या तर फ्री रेंजमध्ये राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आजार जे असतात ते कमी येतात आणि आपण त्या आजारावरती मात करू शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोंबड्याही आजारावरती मात करतात। आपण जे लसीकरण करतो त्याच्यावरती नक्की 100% फरक पडलेला असतो त्यांना। आणि अशा पद्धतीने आपलं स्टेप बाय स्टेप आपण पुढं चालतो आहे। आणि काही दिवसातच आपला टेम्पोसुद्धा येणार आहे, नक्की त्याचाही व्हिडिओ टाकल आपण, कारण आपल्याला पूर्णपणे 1 वर्ष झालेलं आहे। आणि एका वर्षामध्ये आपण खूप अशा कोंबड्या सेलसुद्धा केल्या, पिल्ली सेल केली आणि कोंबडेसुद्धा सेल केलेले आहेत। आणि आपल्याला नक्कीच आपल्याला ह्यातून कळायला लागलं आहे की म्हणजे आपला फायदा व्हायला लागला आहे। तर आपण जे गाड्यातून वेस्टेज आणायचो, हे जे खाद्य आहे ते गाड्यामधून आणायचो, तर आता आपण त्याच्यासाठी टेम्पो घेणार आहोत। कारण आपल्याला खूप असं गाड्यातून यायचं म्हटलं तर गाडीचाही त्रास, मेंटेनन्स वाढायचा आणि सोबतच गाडीचं काम पण निघायचं। तर आपण आता तो विचार करून पूर्णपणे आता गाडी म्हणजे टेम्पो असं घेतलेलं आहे। तो नक्कीच लवकरात लवकर आपल्यापर्यंत व्हिडिओ येईलच त्याचा। तर अशा पद्धतीने छोटे छोटे आपले व्हिडिओ येतील, नक्की बघा। सोबतच कुणाला पिल्ली कोंबड्या हव्या असतील, प्युअर गावरान आपल्याकडे आहे, हे काय सांगायची गरज नाही, सर्वांना माहितीच आहे। कारण आपलं खेडगाव आहे तर डोंगरावरती, तर त्यासाठी आपल्या कोंबड्या गावठीच आहेत, घरच्याच कोंबड्या मोठ्या केलेल्या आहेत। थँक्यू।